भारतामधील मुख्यतः 9 प्रकारच्या फळबाग, नवीन फळबाग उत्पादक शेतकरी, काही फळबागेमध्ये येत असलेलं अपयश, त्यामध्ये पेरू, ड्रॅगन फ्रूट, सीताफळ, आंबा, डाळिंब, केळी, चिकू, संत्रा, नारळ अशा एकंदरीत 9 प्रकारच्या फळबागाचं नेमकं भारतामध्ये किती हेक्टर क्षेत्र आहे, तसेच मागणी पुरवठा, लवकर नाश पावणारी फळे, जास्तीत जास्त काळ टिकणारी फळे, संत्रा, नारळ, डाळिंब याविषयी माहिती, बारमाही उत्पादन देणारी फळबाग, नारळ, पेरू, केळी, 0% नाशवंत फळबाग, सीताफळ बाग आता काढावी का, येणाऱ्या काळातील पेरू बागेवरील नेमकी काय परिस्थिती असणार आहे, आणि यूट्यूबच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी केलेली फळबाग. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी मित्र असे आहेत, आता जळगावमध्ये मागच्या वर्षाला एका शेतकऱ्याला तब्बल 2 एकरामध्ये 30 लाखाची केळी झाली, आणि असे काही व्हिडिओ व्हायरल केले जातात ज्यामुळे शेतकऱ्याची मानसिकता बदलून जाते आणि खूप मोठ्या अपेक्षेला तो बळी पडतो. या सर्वच विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीलाच सांगतो, ज्यांना व्हिडिओ बघायचा असेल त्यांनी संपूर्ण बघा. व्हिडिओ पाहिल्याशिवाय कुठलीही कमेंट करू नका, आणि कुठल्याही व्ह्यूअर सबस्क्रायबरसाठी हा व्हिडिओ मी बनवत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला कुठेही मिळणार नाही. सर्वतोपरी या 9ही पिकांचा डेटा मी कलेक्ट करून मी महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यापर्यंत फिरत आहे, आणि नेमकी फळबागेमध्ये जसं जळगावमध्ये केळी प्रसिद्ध आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना त्या केळी पिकामध्ये काय यश येते, जसं नागपूरमध्ये संत्रा पीक हे सुरुवातीपासून आजही टिकलेलं आहे, तर यामागची शाश्वत कारणं आतापर्यंत तुम्ही जाणून घेतलेली नाहीत. मला माहीत नाही पुरेपूर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा नाही, परंतु काही प्रमाणात निश्चितच मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून असेल. मी बराच प्रयत्न करून 1-1.5 तास हे सगळे काही रेकॉर्ड जमा करण्यात गेले. आता व्हिडिओ बनवण्यात काही अर्धा तासाचा किमान व्हिडिओ असणार आहे. 20 मिनिटं, 25 मिनिटं किंवा 30 मिनिटापर्यंत हा व्हिडिओ असेल. तेवढ्या वेळेमध्ये जी माहिती दिली जाईल किंवा देण्याचा प्रयत्न मी करेल. उर्वरित माहिती तुमची इच्छा असली तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये निश्चित आपल्याला काही उरलेल्या बाबतीवर आपण बोलण्याचा प्रयत्न या माध्यमातून निश्चित करू. मी पंजाब बचाटे पाटील माझ्या यूट्यूब चॅनलला आपला सर्वांचं स्वागत करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. 9 प्रकारची फळबाग, त्यामध्ये पेरूची लागवड, भारतातील सगळी संख्या मी या ठिकाणी हेक्टर वाईज सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. 27,000 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर पेरू लागवड केली जाते असा अंदाज आहे. आंबा 22 लाख हेक्टर, ड्रॅगन फ्रूट 5,000 हेक्टर, डाळिंब 2.5 लाख हेक्टर, सीताफळ 7 ते 8,000 हेक्टर. म्हणजे सीताफळाची शेती जी आहे ती साधारणतः 55,000 हेक्टरवर होते, परंतु दरवर्षी जी काही तुलना आहे, म्हणजे सीताफळाची बाग लावलेली काढलेली या तुलनेमध्ये दरवर्षी 7 ते 8,000 हेक्टरवर सीताफळाची लागवड असल्याचा हा अंदाज आहे. त्यानंतर केळी 10 लाख हेक्टर. आजचा गुगलचा जो काही आकडा आहे तो 9.6चा आहे, परंतु 1 वर्षानंतरचा हा आकडा मी देण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यामुळे आपण काही बाबतीमध्ये थोडेसे आकडे मागपुढे होतील. चिकू 65,000 एकर, संत्रा 5 लाख हेक्टर. साधारणतः मागणी आणि पुरवठा याचाही विचार या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. नारळाची लागवड
जी सर्वाधिक आहे 2,28,00,000 हेक्टर, म्हणजे साधारणतः या सगळ्या फळबागेचा जर विचार केला, या सगळे फळबाग मिळून जर आपण याचं क्षेत्रफळ काढलं, त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळ आज नारळ बागेचं आहे. मग नारळाच्या बागा आजही सक्सेस का आहेत? या मागचे काही कारणं म्हणजे मागणी पुरवठ्याचा जो सिद्धांत असतो, तुम्ही 12वीला आर्टला शिकले असाल तर तुम्हाला माहीत असेल, मागणी प्लस पैसा खर्च करण्याची तयारी ज्या वेळेला असते तिथे हा मागणीचा आणि पुरवठ्याचा सिद्धांत पूर्ण होत असतो. शेतकरी मित्रांनो, आपण डायरेक्ट विषयाला येऊ. लवकर नाश पावणारी फळे सीताफळ, पेरू, चिकू. म्हणजे व्हिडिओ खूप लंबा होणार नाही या काळजीसाठी शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. मला माहिती आहे आजकाल कोणाकडे इतका वेळ नाही इतकी भंभम ऐकण्याची. सीताफळ, पेरू, चिकू आणि आंबा ही सर्वाधिक नाश पावणारी फळे आहेत. त्यामध्ये पेरूची लागवड आहे 27,000 हेक्टर, ड्रॅगन फ्रूटची आहे 5,000 हेक्टर, सीताफळाची आहे 7,000 ते 8,000 हेक्टर. आज माझ्या गावातल्या 10 ते 15 एकरामधल्या बागा काढण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. मला वाटतं 5-6 एकर नवीन लावलेल्या मोडून सुद्धा टाकलेल्या आहेत. इतकी वाईट परिस्थिती आणि वाईट दिवस शेतकऱ्यावर येतात ना, फक्त हा सोशल मीडियाचा प्रभाव आहे. शेतकरी मित्रांनो, आज काही बागा नुकत्याच चालू झाल्या, ज्यांनी 4-4, 5-5 वर्ष आपल्या लेकराप्रमाणे ज्या बागेला जपलंय, ती बाग काढण्याची वेळ शेतकऱ्यावरती का आली की या आकड्यांचा विचार आपण कधी केला नाही, बाजारामध्ये असलेल्या मागणीचा विचार कधी केला नाही. त्यामुळे हे दिवस आपल्यावरती आज आलेले आहेत. त्यामुळे कुठलेही माझा व्हिडिओ असो, अनेक कुठलाही असो, मी यानंतर शपथ घेतो आजपासून की या पिकातून इतक्या लाखाचं उत्पादन, लाखो रुपये किंवा एकरी 15 लाखाचं उत्पादन, 20 लाखाचं उत्पादन, अशा प्रकारचा कुठलाही व्हिडिओ मी आजपासून टाकणार नाही. कुठलंही थंबनेल त्याला तशा प्रकारचं लावणार नाही. मला माहीत आहे पिक्चर हा पोस्टरवरती चालतो आणि तेच सगळ्या मीडिया प्लॅटफॉर्मवरती सध्या चालू आहे. जाऊ दे, आपल्या विषयाला आपण येऊ. सर्वात लवकर नाश पावणारी फळबाग सीताफळ, पेरू, चिकू. आता आंब्याची जी लागवड आहे साधारणतः गुगलच्या आकडेवारीनुसार ती आहे 22 लाख हेक्टर. पेरू आहे 27,000, ड्रॅगन फ्रूट आहे 7,000, सीताफळ आहे साधारणतः 8,000. मला सांगा, हे तिन्ही पिकांची जर आकडेवारी काढली तर साधारण 35-40 हजाराच्या वरती याची लागवड नाही आहे. तिन्ही पण पेरू, ड्रॅगन फ्रूट आणि सीताफळ. त्या तुलनेत आंबा हा 22 लाख हेक्टर, म्हणजे पर्सेंटेज काढलं तर साधारण 5% लागवड या तिन्ही पिकांची नाही आहे. मग या पिकांना आज रोजी मार्केटमध्ये एवढा भाव का उपलब्ध होत नाही? आता आंबासुद्धा तितकाच नाशवंत आहे जेवढं सीताफळ नाशवंत आहे, ड्रॅगन फ्रूट नाशवंत आहे, जेवढा पेरू नाशवंत आहे. आंबासुद्धा तुम्हाला माहीत आहे पिकल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये काढावा लागतो. मग याचाच विषय काय आहे की बाजारामध्ये, मार्केटमध्ये आंब्याला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आता मे मध्ये ज्या वेळेला आंबा मार्केटला येतो त्यावेळेला ढीगचे ढीग तुम्हाला बाजारामध्ये सकाळी लावलेले दिसतात, परंतु संध्याकाळी सगळे ढीग संपलेले दिसतात. त्याला खाणारी माणसं तेवढी आहेत, त्या फळामध्ये असलेला लोकांचा इंटरेस्ट तेवढा आहे. त्यामुळं आंबा पीक अजूनही धोक्यात आलेलं नाही. धोक्यात आलेलं असेल ते वातावरणामुळे आलेलं आहे. परंतु आंबा पिकाने काही ना काही प्रमाणात लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये दरवर्षी शेतकऱ्याला दिलेले आहेत. तर याचाच विचार आपण केला पाहिजे की मागणी कोणत्या फळाला नेमकी कशी असेल, लागवड किती आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, भारतामध्ये झाली आहे, आपल्याला फरक पडतो ते भारतातल्या लागवडीवर. कारण जी काही नाशवंत फळं आहेत ती एक्सपोर्ट करणं एवढं सोपं नाही, त्याचा वेळ खूप कमी असतो. त्यामुळं ती फळं आपल्याला लोकल लेवलला विकावे लागतात. जास्तीत जास्त काळ टिकणारी फळे जसं संत्रा, नारळ, डाळिंब, काही प्रमाणात केळीसुद्धा त्यामध्ये येतात की ज्या एक्सपोर्टमध्ये टिकू शकतात. आता संत्र्याचा विचार केला तर महिना 3-3 महिने आपल्याला संत्रा स्टोर रूमला स्टोअर केलेला दिसतो. नारळ
सगळ्यात टिकाऊ जर असेल तर तो नारळ आहे. तुम्ही जर पाण्याचा नारळ विकला नाही, पर्यायानं तुम्ही वाळल्यानंतर तो नारळ दुकानदाराला विकू शकता. नारळाचे अनेक फायदे आहेत. तुमच्या डोक्याला लावण्याच्या तेलापासून खाद्यपदार्थापर्यंत, नारळ पाणी पिण्यापर्यंत आणि देवाला नारळ वाहण्यापर्यंत असे अनेक फायदे असल्यामुळं नारळाचं जे काय पीक आहे, उत्पादन आहे, भलाही ते तुम्हाला 4 पैसे कमी देईल, परंतु नारळ पिकातून लावलेली बाग तुम्हाला काढण्याची वेळ येणार नाही, एवढं निश्चित आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो. नंतरचा विषय आहे डाळिंब. म्हणजे डाळिंब हेही एक्सपोर्ट होतं. चांगल्या क्वालिटीचं डाळिंब असलं तर निश्चित जगामध्ये, भारतामध्ये कितीही लागवड झाली तरी डाळिंब हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्केट देऊ शकतं, चांगले पैसे मिळवून देऊ शकतं. परंतु त्याच्यासाठी तुमच्या भागामध्ये त्या प्रकारचे, त्या लेवलचे व्यापारी असणं गरजेचं आहे. आता मी जर नागपूरमध्ये डाळिंबाची एक बाग लावली तर माझ्याकडे नाशिकचा व्यापारी येणार नाही. तिथं काहीतरी 5-25 शेतकरी तरी लागतील, जे ट्रान्सपोर्टेशनसाठी तुमच्या फळांच्या केमिकल टेस्ट असतील, ह्या सगळ्या करणं गरजेच्या असतात. त्यामुळं संत्रा जो आहे, नागपूरमध्ये जसा संत्रा पिकतो आणि वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्यापासून त्या ठिकाणी संत्रा घेतला जातो, तसा जळगावमध्ये केळी पिकते. कारण जळगावमध्ये त्या लेवलचे व्यापारी त्या तिथं सक्रिय आहेत. त्यामुळे जळगावची जी केळी आहे ती सर्वत्र फेमससुद्धा आहे आणि तिथं तेवढा व्यापारी वर्गसुद्धा आहे आणि तेवढ्या काळजीनं ती शेती केली जाते. त्यामुळे केळीसुद्धा हा एक बागायतीसाठी चांगला पर्याय आहे. बारमाही उत्पादन देणारी फळबाग. लक्षात घ्या, मी शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक विषय असा तुम्हाला खोलात जाऊन सांगता येणार नाही. बारमाही उत्पादन देणारी फळबाग, त्यामध्ये नारळ, पेरू, केळीसुद्धा आपण त्यामध्ये पकडू शकतो. कारण केळीचं उत्पादन आपल्या लागवडीवर निर्भर आहे. केळी भला एकच वेळेला तुम्हाला उत्पादन देईल, परंतु तुम्हाला उत्पादन नेमकं कोणत्या महिन्यामध्ये घ्यायचं हे तुमच्या हातावर अवलंबून आहे. जसं सीताफळाची वेळ ठरलेली आहे, आंब्याची वेळ ठरलेली आहे. आंबा हा एकाच सीझनला येतो आणि सीताफळी एकदाच येतं, एकच सीझन आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला म्हणजे त्याचं मार्केटला किंवा आपल्याला बाग धरता येत नाही. तसं केळीमध्ये आपण 12 महिन्यातून कोणतंही नियोजन करू शकतो. त्यामुळं आपला पीक नेमकं कोणत्या महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला आलं पाहिजे यावर सुद्धा तुमच्या पैशाचा इन्कम आणि त्या बागेचा इन्कम ठरलेला असतो. आता काही शेतकऱ्यांना पेरू बागेतून बरंच उत्पादन झालं म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरू लागवड केलेली आहे. यूट्यूबला व्हिडिओ पाहून की याला 2 एकरामध्ये 23 लाखाचे पेरू, परंतु त्यामागची कारणं त्यानं तुम्हाला सांगितली नाही की मी अशा पद्धतीचं नियोजन केलं. माझा पेरू जो आहे तो जर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काढणीस आला असता तर मला त्याला पर्यायानं भाव कमी मिळाले असते. माझा पेरू जून-जुलैमध्ये हार्वेस्टिंग झाला, त्यावेळेला मार्केट रेट त्याला चांगले मिळाले. मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की मार्केट हा तिथल्या पुरवठ्यावर, म्हणजे आपला माल मार्केटमध्ये किती जातो शेतकऱ्यांचा, जर पुरवठा वाढला तर मागणी कमी होते, मागणी वाढली त्यावेळेला पुरवठा कमी असतो आणि मागणी वाढली तर मालाचे भाव वाढत असतात. त्यामुळं पेरू उत्पादक शेतकऱ्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा विनंती करतो की आपण जे काही पेरूचं नियोजन आहे, छाटणीचं नियोजन आहे, एक संघटना स्थापन करून प्रत्येकाने 15 दिवसाच्या फरकाने छाटणी घ्यावी, जेणेकरून तुमच्या बागा ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने काढणीसाठी येतील. या 27,000 हेक्टरवरचा किंवा महाराष्ट्रामध्ये जी काही 10,000-12,000 हेक्टरवर पेरूची लागवड आहे त्या शेतकऱ्यांनी बसून विचार करणं गरजेचं आहे की आपण या पेरू बागेसाठी एक गट स्थापन करू आणि नेमकं कोणी महिन्यामध्ये कोणत्या किती तारखेला, तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी किती तारखेला छाटणी घ्यायची आहे, त्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी किती तारखेला छाटणी घ्यायची आहे, याचा एक विचार विनिमय करून तुम्ही निश्चित त्या ठिकाणी येणारं जे नुकसान आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये पेरूचे भाव जे कोसळणार आहेत त्यातून वाचण्याचा एक पर्याय या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मी किती हुशार आहे का वेडा आहे ते मला म्हणायचं नाही, परंतु मला जे मार्गदर्शन तुम्हाला करण्याची इच्छा झाली, मला जे योग्य वाटलं ते सांगण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी करत आहे. आता 0% नाशवंत फळबाग म्हणजे नारळ आहे, एकमेव.
माझ्या दृष्टिकोनातून जे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्र घेतली जाणारी बाग असेल तर ती नारळ आहे, जे कुठेही कसल्याही वातावरणात येऊ शकतं। त्यामध्ये पाण्याचा नारळ जर तुम्ही विकला नाही तर तुम्ही वाळलेला नारळ तुमच्या किराणा दुकानदाराला सुद्धा सेल करू शकता। त्यानंतर त्यातलं खोबरं काढून सुद्धा विकू शकता। त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर असेल तुम्ही ऑइल कंपनीला नारळ विकू शकता। म्हणजे नारळामध्ये असा प्रकार घडणार नाही की नारळ तुमचा विकला नाही। ठीक आहे। आता सीताफळ बाग काढावी का नाही, तर मी एक सांगेन की ज्यांनी 5-5 वर्ष सीताफळाची बाग जोपासली आणि आज त्या बागेतून काहीतरी उत्पादन घेण्याची वेळ आलेली आहे आणि सीताफळ आज 15 रुपये किलोने चालू आहे। आजची तारीख साधारण 8-9 नोव्हेंबर असेल। परंतु एक सांगतो की तुम्ही जर 5 एकर तुमच्याकडे शेती जर असेल आणि 2 एकर सीताफळाची बाग असेल, उर्वरित शेती असेल, तुम्ही त्या सीताफळाच्या बागेवरचा खर्च कमी करा, परंतु बाग काढू नका, एवढ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। कारण प्रत्येक वर्षी मागणी पुरवठ्याची धोरणं बदलत असतात आणि नवीन लागवड तुम्ही जर काही नवीन लागवड केली असेल तर ती तुम्ही काढू शकता, परंतु जुनी जी काही लागवड आहे, तुमच्या ज्या बागा नेमक्या चालू झालेल्या आहेत त्या बागा काढू नका। तुम्हाला माहीत आहे सोयाबीन हरभऱ्यामध्ये शेतीमध्ये 40-45 हजाराच्या वरती उरत नाही। यावर्षी तर 0% आहे शेती। असं समजा या वर्षाला त्यातही आपला लॉस झालाय। वर्ष 2 वर्ष असे जातील की तुम्हाला सीताफळ 20 रुपये, 22 रुपये, 15 रुपयाने विकावं लागेल। पण एखादं वर्ष असं येईल की तुमचा सीताफळ 70-80 रुपये किलोनं जाईल। मग मागच्या 3 वर्षाचा तुटवडा भरण्यासाठी त्या दिवसाची वाट पाहणं गरजेचं आहे। तोपर्यंत आपल्या बागेचा खर्च, त्यातून आपल्याला जे काही 10-20 हजार रुपये मिळतील ती बाग टिकवून ठेवणं। आपण 5 वर्ष जे परिश्रम केले, जी मेहनत केली, जो पैसा वाया घातला, तो लगेच उपटण्याचा निर्णय घेण्यापेक्षा आणि नवीन सीताफळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना विनंती करतो हात जोडून की त्यांनी येणाऱ्या 2 वर्षापर्यंत तरी सीताफळ लागवड करू नये। येणाऱ्या काळातील पेरू बागेवरील संकट यावर आपण बोललो की टप्पेवारी आपण आपली बाग काढू शकता। आणि या संदर्भातून पुन्हा तुम्हाला बागायती क्षेत्राबद्दल एक विशेष माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। शेतकरी मित्रांनो, पेरू लावायचा म्हणजे लावायचा, नारळ लावायचं म्हणजे लावायचं, किंवा सीताफळ लावायचं म्हणजे लावायचं। येणाऱ्या काळामध्ये बाळानगर हा जो गावरान सीताफळाचा वाण आहे याला मार्केट असणार आहे। तुमचा जो गोल्डन आहे तो घरा व्यतिरिक्त त्याला मार्केटमध्ये खाण्यासाठी एवढी मागणी नाहीये जेवढी बाळानगर सीताफळाला आहे। त्यामुळे निश्चितच बाळानगरचे दिवस पुढच्या काही वर्षांमध्ये वापस येणार आहेत। हे चक्र आहे, सगळं हे फिरत असतं। आणि विसरून गेलो होतो, बागायती शेती करताना मार्केटमध्ये आलेले वाण, नवीन व्हेरायट्या, बाजारामध्ये आपलं लक्ष शेतकऱ्याचं नियमित असलं पाहिजे की आता सध्या काही अशी नवीन बोरीचा प्रकार आहे का की जो खायला अतिशय सुंदर आहे, अतिशय चविष्ट आहे आणि त्याकडे ग्राहक जो आहे तो आकर्षित होतो आहे इतर बोरांपेक्षा। तर अशी व्हेरायटी जर आपण निवडली तर आपल्या जे काही बोरीचं उत्पादन आपण घेणार आहोत बागेचं, त्यामध्ये आपल्याला चांगला भाव, मार्केटला आपला माल गेला की लगेच विकला जाईल, त्याला भावही चांगला मिळेल। त्यामुळे तसं पेरूचंही आहे। आज ज्या पद्धतीमध्ये तायवान पिंकला मार्केट आहे, तुमचं बाजारामध्ये कंटिन्यू लक्ष असलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये एखादा पेरू असा तर
अशी तर व्हेरायटी आली नाही की ती लोकांना खूप आवडणार आहे. अशा काही व्हेरायटीची मी एखादा एकर लागवड करून माझ्या मालाला चांगल्या प्रकारचा भाव कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्न करू. जसं तुम्हाला आंब्यामध्ये अनेको जाती आहेत, प्रजाती आहेत, परंतु त्यामध्ये मुख्यतः रत्नागिरीचा हापूस असेल, कोकणचा, त्यानंतर महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही पिकवला जाणारा केशर, या तोडीमध्ये आत्तापर्यंत जेवढ्या आंब्याच्या प्रजाती असतील त्यामध्ये चाललेले हे 2च वाण आहेत. आणि सर्वाधिक चांगलं उत्पादन देणारा केशर आणि लोकांनाही आवडणारा केशर आज आहे. परंतु उद्या बाजारामध्ये काय येईल यावर आपण जर लक्ष ठेवलं तर निश्चितच ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला थांबवता येतील आणि शेतकऱ्याचं नुकसान यातून वाचवता येईल. आता यूट्यूब व्हिडिओ शेवटचा मुद्दा आहे का? व्हिडिओ कोणाचाही असो, लवकर विश्वास ठेवू नका. व्हिडिओ यासाठी केले जातात फॉलोअर वाढावेत, व्ह्यू वाढावेत, पैसे कमवावेत. परंतु एक विनंती करतो की शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जर शेतकऱ्याचे मुलं असाल तर अशा प्रकारच्या चुका करू नका. भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांची फसवणूक होईल अशा प्रकारचे व्हिडिओ बनवू नका. कदाचित माझ्याकडून सुरुवातीच्या काळामध्ये काही व्हिडिओमध्ये झाला असेल त्याबद्दल मी क्षमा मागतो सर्वांची. तुम्हाला थंबनेल दाखवली जातात. आता जळगावला 30 लाखाची केळी झाली 2 एकरामध्ये मागच्या वर्षाला. यावर्षी त्याच माणसाची केळी 400 रुपये क्विंटलनं चालू आहे. मार्केट आहे, बाजार आहे, त्यामागच्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला समजून सांगा. म्हणजे त्याला 30 लाखाची झाली, एखाद्याकडे नेमकं 5 एकर क्षेत्र असतं आणि तो सगळी केळी लावून देतो, त्याचा हिशोब कॅल्क्युलेटरवर ठरलेला असतो. 15 पाची 75. तो बाकी विचार करत नाही. असलेले पैसे व्याजानं कर्जानं काढून 2-3 लाख रुपये 5 एकराची केळीची बाग पोचतो. त्याला हे माहीत नसते की नवीन शेतकरी असतो, त्यामुळं काही शेतकरी उभे राहत नाहीत. माझ्या भागातली केळीची परिस्थिती तीच आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी केळी लावल्या, मोडून टाकल्या, 1-2 वर्ष सांभाळून. आपण विचार करत नाही की केळीला नेमका कोणत्या काळामध्ये भाव असतो, कोणत्या काळामध्ये कोणत्या वेळेमध्ये केळीचं मार्केट चांगलं असतं सरासरी. या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही त्या व्हिडिओमधून मांडला पाहिजे. मग त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जिथं 30 लाखाची केळी झाली किंवा 45 लाखाचा पेरू झाला तिथं तुम्ही हे सांगितलं पाहिजे की प्रत्येक वेळेला हेच भाव भेटतील असं नाही. या वेळेला माझं नशीब चांगलं होतं, त्याला भरपूर भाव मिळाले. शेवटी ही सगळी वरली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सोशल मीडियावर, ते यूट्यूब चॅनल असो, इंस्टाग्राम असो, व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, परंतु सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली करणं ह्या गरजेच्या आहेत. आणि सगळं विचारपूर्वक केलं. आता मला आंबा लावायचा होता, मी डायरेक्ट आणला, आंबा लावून दिला. मला माहिती होतं माझ्या क्षेत्रामध्ये पाण्याचा निचरा होत नाही. पर्यायाने माझ्या बागेला डिंक्या रोग, जिथून झाडं आणली त्यात गुच्छ रोगाचा प्रादुर्भाव. आता मी शिकलो म्हणजे मी 50% कलमं मी स्वतः केलीत. पण ज्या बागेतून मी झाडं आणली त्यात गुच्छ रोगाचा प्रादुर्भाव होता. मग मला काही शेतकरी विचारतात की आम्हाला आंबा बाग लावायची आहे, नेमकं कुठून रोपं आणावीत, तुम्ही कुठून आणली होती? मी सांगत असतो, बाबा मी कुठूनही आणत, मी फसलो, तुम्ही फसू नका. तुम्ही राहुरी विद्यापीठाचे रोपं घ्या तुम्हाला आंबा लावायचा असेल तर. नाहीतर तुम्ही दापोलीला जा, दापोलीला सुद्धा विद्यापीठाची चांगली रोपं मिळतात. तिथं त्या कटरचं कलम करताना कटरचं निर्जंतुकीकरण केलं जातं. त्यानंतर त्याला जे काही फांद्या वगैरे वापरल्या जातात त्या सशक्त आणि चांगल्या प्रकारच्या रोगमुक्त फांद्या वापरल्या जातात. तुम्हाला योग्य रोपं मिळतात.
आणि कुठल्याही नर्सऱ्या तुम्ही जर नर्सऱ्यावाल्यांनी कृपया माझा राग मानू नये, तुम्ही जर चांगल्या प्रकारे काम करत असाल तर ठीक आहे, चांगला विषय आहे. तरी मी ही बाग माझ्या कष्टातून उभी केली. यावर ढिंक्या रोग असो, गुच्छ रोग असो, प्रयत्न करतोय. प्रयत्न केल्यास वाळूतनी तेल गळे. आता इथं 1 एकर आंबा बाग आहे, तिकडे मी यावर्षी नारळ लावलाय. जो कोलंबस, व्हिएतनाम 2 व्हेरायटी आहेत. त्यामध्ये काही 5-6 झाडं ग्रीन डार्फचे बी सुद्धा आहेत. ग्रीन डार्फ माझे शब्द ओळतात कधी कधी. आणि बागायती शेती अशी करावी अशी माझी विनंती आहे. एखादा एकर केळी लावा, एखादा एकर तुम्हाला आंब्याची आवड असेल आंबा लावा, एका 1.5 एकरामध्ये चिकूचं पीक घ्या, किंवा एखाद्या एकरामध्ये पेरू बाग घ्या. जेणेकरून तुम्ही जर 4-5 प्रकारच्या फळबागा लावल्यात तर तुम्हाला एखाद्या फळबागेमध्ये नुकसान झालं तर त्याची रिकव्हरी या बाकीच्या फळबागामध्ये कुठे ना कुठे भरून निघेल आणि सरासरी त्या ठिकाणी तुम्हाला गाठता येईल. एकाच वर्षात मोठा बंगला आणि गाडी घेण्याचे स्वप्न पाहणे हे शेतीसाठी योग्य नाही. कारण शेती हा वरलीपेक्षा खराब खेळ आहे. समझने वाले को इशारा काफ़ी होता है. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. काही चुकीचं वाटलं असेल, कुठं काही दुरुस्ती वाटत असेल, तशी कमेंट खाली व्हिडिओ खाली करा. बाकी फॉलोअरसाठी मी काही केलेलं नाही. मी शाश्वत सांगतो, 2022-23 या 2 वर्षामध्ये धाराशिव, नाशिक, पारनेर, आळीफाटा या भागातल्या शेतकऱ्यांचे नंबर दिलेले आहेत मी, जिथं जिथं बोरवेल केलेले आहेत. म्हणजे पहिले नव्हतो देत, परंतु मागच्या वर्षाला दिलेले आहेत. त्यांना विचारा. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत पॉईंट शोधलेत मी. शेतातले लोकांची 10 एकर असो, 20 एकर असो, 25 एकर असो, असे क्षेत्र मी रात्रभर बिना चप्पल, उन्हाळ्यात 47-48 टेम्परेचरमध्ये रुमाल डोक्यावर नाही, माझा तो नियम आहे, म्हणून मी तशा पद्धतीनं वागतो. मला वाटतं आपल्यामुळं दुसऱ्याचं नुकसान होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करावेत. आता मी मॅकलवाडकरे प्रोग्राम होता, म्हणजे निमित्त होतं प्रोग्रामचं, परंतु आदिलाबादच्या समोर 40 किलोमीटर गेलो होतो एका शेतकऱ्यासाठी. तेही बसने 3 दिवस मोडले. वैयक्तिक माझा विषय पाहिला तर माझ्या वर्कशॉपला मला रोज 4-5 हजाराचं काम करता येते, तेही स्वतःच्या मेहनतीचं, कष्टाचं. आता मला जाण्या येण्याचा जो भाड्याचा खर्च लागला तो साधारण 2,500 आहे. 2,000 पकडा, 1,000 रुपये जेवण खावण, 3,000. लॉजिंग केली नाही, केली असती तर 1,000 रुपये लॉजिंगचे पकडा, 4,000. शेतकरी खूप मोठ्या मनाचा आहे, त्यांच्याबद्दल नाही बोलत मी, परंतु एक विचार सांगतो. शेतकरी म्हणे पैसे किती द्यायचे. म्हणलं मी पैशासाठी तुमच्याकडे आलोही नाही आणि मला अपेक्षाही नव्हती त्यांनी भाडं तोडं द्यावं, किंवा मी त्यांना मागितलंय असंही नाही. तर म्हणत गाडीचं स्पेशल गाडी घेऊन या, म्हणजे 15,000 रुपये भाडं झालं असतं गाडीचं. मला माहीत आहे बोरवेल पॉईंटमध्ये अनिश्चितता आहे. कधी कधी एखाद्या वेळेस बोर फेलसुद्धा जातो. मग अशा वेळेला शेतकऱ्याला वाटेल की बाबा 15,000 रुपये पानाड्याला दिलेत, गाडी भाडं गेलं, असं काही मन दुखायला नको. त्यात राठोड माझ्यासोबत आले एक दिवसभर. राठोड पैसे घेणार, त्या 5,000 1,000 रुपये मी राठोडला दिले. निश्चित महाराष्ट्रामध्ये जे काही यश मला मिळालंय ते त्या देवाच्या कृपेने मिळालंय पाणी शोधण्यामध्ये. आणि रायगड, रत्नागिरी, धाराशिव, नांदेड, लातूर, तेलंगणापर्यंत तुम्हाला एवढ्या सातारा, सांगली सगळ्या भागात आपला रिझल्ट व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांचे नंबर दिलेले आहेत, विचारून बघा. मी कुठल्याच पॉईंटची गॅरंटी घेत नाही, तो तेवढाच सत्यता विषय आहे. कारण जमिनीच्या पोटामध्ये कोणाला काही दिसत नाही. आपण आपले प्रयत्न चांगले, निर्मळ आणि
100% शाश्वत असावेत. बाकी धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. आमची बडबड आवडली तर नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडत असतील, तुमची इच्छा असेल चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.